नमस्कार मंडळी, सच्चूज आर्ट या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण इथे शिवण क्लास सुरू करणार आहोत। तर त्याचा हा पहिला व्हिडिओ आहे ज्यात की मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगणार आहे की शिवण क्लाससाठी काय काय साहित्य लागतं, कशा कशाची गरज असते। तर इथे तुम्ही पाहू शकता मी सगळं साहित्य ठेवलेलं आहे। त्यात आपल्याला मुख्य म्हणजे दोन कैच्या लागणार आहेत। आता तुम्ही म्हणणार दोन कशासाठी, तर एक आहे ती हे आपण जे पेपरवर कटिंग करणार आहोत त्याच्यासाठी, आणि एक आहे ती फॅब्रिक कट करण्यासाठी। दोन सेपरेट कशासाठी घ्याव्या लागतात, जर आपण एकाच कैचीचा वापर दोन्हीसाठी वापरला त्याची धार जाण्याची शक्यता असते, म्हणून आधीच सेपरेट ठेवायच्या। ओके, इथे मी मार्कर घेतला आहे किंवा तुम्ही पेन घेतलं तरी चालेल। बॉबिन केस आणि बॉबिन आहे, याच्यात दोरा भरला जातो, तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे की कसा भरायचा। इथे हुक आहेत, कोणाला बटन्स आवडत असतील तर ती बटन वापरायची। आणि इथे ह्या पिना मिळतात बघा, या नॉर्मली आपण हेअरस्टाईल करताना वापरले जातात। कॉस्मेटिकचं सगळं सामान असेल त्या दुकानात मिळून जातील। मी आता हे डब्बी वापरली आहे कारण की जिकडे तिकडे पडल्या चुकून तर पायाला लागण्याची शक्यता असते, म्हणून मी सहसा याच्यातच ठेवते जेणेकरून ते सुरक्षित राहतात। टेप पाहिजे आपल्याला, मेजर टेप। इथे हे चॉक आहेत जे आपण मार्किंग करण्यासाठी वापरतो। हे बघा इथे तुम्ही बघू शकता, एकाच पॅकेटमध्ये सगळं तुम्हाला मिळून जाईल कलरफुल। इथे एक वही घेतली आहे मी, जी की शिवण क्लाससाठी उपयोगी असते। अशा प्रकारची वही येते, एक साईडने लाईन असतात आणि एक साईड पूर्ण प्लेन असते। इथे तुम्ही ड्रॉ करू शकता तुमचा पॅटर्न, ड्रेसचा असेल किंवा ब्लाऊजचा असेल, त्याच्यासाठी मग ही उपयोगी असते। अशी एक वही घ्या जेणेकरून तुम्हाला सगळं लिहिता येणार याच्यात। ही आहे, आणि हे न्यूजपेपर घेतला आहे मी, नॉर्मल ड्रॉइंग पेपर घेतला तरी चालेल जेणेकरून तुम्हाला, आता माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी पेपर घेतला आहे। याच्यावर मार्किंग केली, एक ब्लाऊज कटिंग करून ठेवायचा आणि मग तोच वापरायचा पुन्हा तुमच्या मापावर कटिंग करून ठेवलेला असेल की, त्याच्यामुळे हे घेतलं आहे। आणि हा ब्लाऊज पीस ज्याच्यावर आपण कटिंग करून ब्लाऊज शिवणार आहोत। तर चला मग आपण आता कटिंग करायला सुरुवात करूया। हे बघा इथे मी डबल पेपर घेतला आहे जेणेकरून कटिंग व्यवस्थित करता येईल त्याच्यासाठी। फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट सेपरेट करून तुम्हाला समजण्यासाठी इझी होईल, म्हणून मी हा डबल पेपर घेतला, म्हणजे की टोटल पेजेस त्याची 4 होणार, 1 2 3 आणि 4। ओके, इथे ही आपली बंद बाजू आहे, बंद बाजूकडूनच सगळी मापं आपण टाकणार आहोत। तर सुरुवातीला मी तुम्हाला ब्लाऊजचं माप सांगते। हे बघा मी इथे 4 टक्सच्या ब्लाऊजचं ड्राफ्टिंग दाखवलंय तुम्हाला। इथे तुम्ही बघू शकता, हे सगळं मी इथे माप लिहिलंय जे मी स्क्रीनवर दाखवलंय। तसंच हे इथे याची स्टडी आहे इथे, जी तुम्हाला इझी पडेल। फॉर एक्झाम्पल हे बघा 0 to 2 पासून, हे बघा 0 to 2 ब्लाऊजची उंची अधिक 1 इंच। तसंच हे 0 to 8 9 10 हा पुढचा गळा आहे, 4 5 7 हे मुंडा वळण आहे। त्याचप्रमाणे 6 ते 7 हे 6 ते 7 छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच। आणि ही आपली आहे ती योगपट्टी आहे, हा झाला पुढचा भाग। त्याचं फायनल लुक असं येईल। हे 4 टक्स असणार त्याला, ही एक बाजू ही एक बाजू, आणि ही झाली त्याची योगपट्टी। त्याचप्रमाणे इथे मागील भाग आहे, मागील भागाला हे इथे आहे त्याप्रमाणे हे इथे आहे। आता हा 7 8 9 10 हा आहे तो मागचा गळा आहे, जो की 9 इंचाचा घेतला आहे आपण। हे बघा, तर हा असा लुक असणार फायनल लुक मागील गळ्याचा। हे समजण्यासाठी म्हणून हे ड्राफ्टिंग जी मी तुम्हाला वही घालायला सांगितले त्याच्यात हे नोट डाऊन करून ठेवा। असंच बाकीच्या ब्लाऊजचं ड्राफ्टिंग सुद्धा मी वेळोवेळी देत जाईन, ठीक आहे। आता आपण 4 टक्सचा ब्लाऊज पेपर कटिंगवर कट करूया। 36 छातीसाठी आपण ब्लाऊज शिवणार आहोत। आता आपण माप टाकणार आहोत, त्याच्यासाठी मी इथून ब्लाऊजची पूर्ण उंची घ्यायची। आता पूर्ण उंची माझ्या केसमध्ये किती आहे, तर ती 12.5 आहे।
12.5 अधिक 1 इंच घ्यायचं एक्स्ट्रा वर आणि खाली मार्जिनसाठी. इथे मी मार्किंग करते. 12.5 अधिक 13.5. 13.5 वर मार्किंग केलं की इथे लाईन ड्रॉ करायची सरळ मार्किंग करणार. ही आपली ब्लाऊजची उंची झाली. टोटल उंची प्लस 1 इंच मार्जिन. आता वरच्या साईडने परत यायचं. इथे आपण छातीचं शोल्डरचं माप टाकणार आहोत. शोल्डर घ्यायचं आहे 5.5 इंच. हे बघा, इथून मी इकडे 5.5 इंचावर मार्किंग करणार. 2 लाईन कशाला ड्रॉ करते, जेणेकरून माप देताना बरं पडणार. आता इथून सरळ लाईन ड्रॉ करायची. आता 5.5ला मी मुंडा खोली म्हणतात ती पण मी 5.5 इंच घेणार आहे. हे बघा, इथून इथपर्यंत. आणि हे मार्किंग केलेले ती इथे. तर 5.5 इंचावर पुन्हा एकदा मार्किंग केलं मी. आणि हे इथे. आता इथून छातीचं माप येणार. जिथे मुंडावळ आपलं संपतंय, मुंडा खोली तिथून पुढेपर्यंत. आता छाती ती 36 घेणार आहोत ना. तर 36चा चौथा भाग म्हणजे जो की आहे 9 आणि अधिक 1.5 ते 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं शिलाई मार्जिनसाठी. आता हे इथे 9 मार्किंग आणि आता मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेते शिलाई मार्जिन. नंतर इथून इथपर्यंत ही आता एक सरळ लाईन ड्रॉ करायची. हे बघा, हे 9 इंच आणि हे प्लस 1.5 इंच. तुम्हाला जास्त माया पाहिजे असेल तर इथे तुम्ही 2 इंच घेऊ शकता. त्याच्यानंतर पूर्ण उंची आपण इथपर्यंत आहे ना, तर सेम हे जेवढं माप घेतलंय तेवढंच इथे पण घ्यायचं. 9 अधिक 1.5 इंच म्हणजे 10.5. आणि हे इथून इथे सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची. इथे मुंडा वळण देणार आहोत. म्हणजे मागच्या भागासाठी जरा मोठा असतो आणि पुढच्या भागासाठी मुंडा वळण थोडं छोटं असतं. 2 साईजमध्ये. आता इथून एक लाईन ड्रॉ करायची स्ट्रेट लाईन, जी की 1.5 इंचाची असणार. आणि एक ड्रॉ करायची 1.5 इंचाची. पर्यंत हा आहे तो 1 इंच. आणि इथले 2 लाईन सोडून इथून इथपर्यंतचा आहे ते आहे 1.5 इंच. हा एवढा 1/2 इंच आणि हा एवढा 1/2 इंच. तर इथे आपण 1.5 इंचावर आणि एक 1.5 इंचावर मार्किंग केलं आहे. आता याच्यातून आपल्याला असा एक शेप ड्रॉ करायचा आहे, ज्याला आपण म्हणतो मुंडा वळण. आता मी ड्रॉ करते. गळा रुंदी टाकायची. गळा रुंदी असते 2.5 इंचावर. इथून इथपर्यंत 2.5 इंच मी मार्किंग केलंय. बघा. आणि गळ्याची खोली घेणार आहे मी 6 इंच. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ही गळ्याची उंची कमी जास्त करू शकता. कोणाला खोल होत असेल तर 5 किंवा 5.5 इंच ठेवायचा, नाहीतर नॉर्मल 6 इंच सगळ्यांचा असतो. तर इथे बघू शकता मी इथून इथपर्यंत हे 2.5 इंच मार्किंग. हे बोटनेक वगैरे शिवायचं असेल तर ही जास्त घेतली जाते. आता हा नॉर्मलच आहे म्हणून मी 2.5 इंच घेतली आहे. आणि इथून इथपर्यंत 6 इंच घेतली. आता जसं इथे शेप दिलाय तसा इथे द्यायचा. पण हा डिपेंड नसतो की तुम्हाला कुठल्या आकाराचा ब्लाऊज करायचा आहे. आता हा आहे ना, तो फ्रंट पार्टसाठी मी इथे मेजर टाकते. हा फ्रंट पार्ट नॉर्मली डाऊन नेकच असतो, कारण की त्याला हुक आणि आय लावायचे असतात. तर इथून इथपर्यंत मी 1.5 इंच घेतलंय आणि इथे आता मी शेप देणार आहे. देऊन इथे शेप. आता खाली आपण योगपट्टीचं माप टाकणार आहोत. ही जी आपण पूर्ण उंची घेतलेली आहे 12.5 अधिक 1 इंच म्हणजे 13.5, त्या लाईनवर 2.5 इंच माप घ्यायचं. इथून त्या लाईनच्या वर घ्यायचं. 2.5 इंचावर मी मार्किंग करणार. इथे मी आता सरळ लाईन ड्रॉ करते.
आता ही आपली योगपट्टी झाली. योगपट्टीला इथे एक आकार असतो बघा असा, तो देण्यासाठी जिथे 2.5 इंचावर मार्किंग केले तिथून 1.5 इंचावर वर ड्रॉ करायचं आणि जसा इथे वळणदार शेप दिलाय तसा इथे द्यायचा, जसं की हा असा याच्यात. आता ही योगपट्टी झाली आपली बेसिक. आता कटिंग करताना काय करणार आपण, फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्ही एकत्रच घेतलेत, त्यामुळे फक्त इथून जो की साईडने आहे तेवढं कटिंग करून घ्यायचं आणि हा बाहेरचा पार्ट आहे तो कट करायचा इथपर्यंत. नेक कट करायचा नाही आहे, कारण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपल्याला सेपरेट कटिंग करायचे आहे. त्यामुळे हे इथून इथपर्यंत आधी कट करून घ्यायचं. हे एवढं मेजर झालं आहे. जर कटोरी असेल तर इथे कटोरी ड्रॉ केली जाते, पण ह्याच्यात आता सिम्पल आहे 4 टक्सचा, त्याच्यामुळे हे एवढंच मेजरमेंट इनफ आहे. तर मी आता इथे कटिंग करून घेते हा पेपर. बघा आता हा ओपन करते आणि हा पार्ट सेपरेट करते. हा जो आपला असा पार्ट बनवून तयार आहे. हा एक पार्ट झाला आणि हा एक पार्ट झाला. आता बॅक पार्टसाठी फक्त एवढंच इनफ असतं. आता इथे जो जसा गळा पाहिजे तसा मी इथे टाकून घेणार आहे. हा बाजूला ठेवूया सध्या. आपण आधी फ्रंट पार्टचं कटिंग करणार आहोत. फ्रंट पार्टला वेगळं काय असतं त्याच्यापेक्षा की इथे फ्रंट पार्टला योगपट्टी असते, फ्रंट पार्टलाच हा डीप शेप आपल्याला कट करायचा असतो आणि हा गळा. आता मी हा डीप शेप इथे आठवणीने कट करून घ्यायचा इथे फ्रंट पार्टचा. आता ही योगपट्टी कट करते. आणि हा गळा कट करते. आता हे हा जॉईंट असणार आहे. हा ब्लाउज पीस, हा फ्रंट पार्ट आहे आपला आणि ही योगपट्टी इथे जॉईंट होणार आहे. फक्त की हा सेपरेट आणि हा सेपरेट, म्हणजे ह्याचे टोटल 4 भाग होणार आहेत. फॅब्रिकवर घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार की हे सेपरेट कसं होणार आहे. आत्ता असू दे हे असंच, कटिंग करताना असंच वापरायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळे काय एवढा विषय येत नाही. हे आता कटिंग फ्रंट पार्ट झालेला आहे कम्प्लीट. हे मी बाजूला ठेवते. इथे आता बॅक पार्ट तर तुम्हाला नेक किती डीप पाहिजे हे तुमच्यावर डिपेंड आहे. कोणाला खोल आवडतं, कोणाला खोल नाही आवडत. आता हे इथून परत इथे मी 2.5 इंच घेते. सेम घ्यायचं जेवढं त्याच्यासाठी घेतलंय फ्रंट पार्टसाठी तेवढंच बॅक पार्टसाठी. हे आता 2.5 इंच मी इथे घेतलंय. आता इथून डीप, आता हा जो आहे तो मी 9 इंचाचा डीप नेक घेणार आहे. तर तो इथपर्यंत मी 9 इंचापर्यंत इथे स्ट्रेट लाईन आखून घेतली आणि हे आता इथे परत जॉईन करायचं. इथून इथपर्यंत 2.5 इंच आणि ब्लाऊजची ह्याची गळ्याची जी उंची आहे ती 9 इंच. हे एवढं घेतल्यानंतर आता कुठचा गळा पाहिजे तुम्हाला त्याच्यावर डिपेंड आहे. तर सुरुवात करताना आपण गोलच गळ्याने करतोय, तर मी पुढे जाऊन नंतर तुम्हाला दाखवेन की कसे कसे घेणार आहोत ते गळे. आता मी हा गोल घेते गळा. तर कोठ मारण्याची सुद्धा प्रॅक्टिस झाली पाहिजे ना, त्याच्यामुळे हा मी गोल घेते. आता इथून चौकोनी पाहिजे असेल तर ॲज इट इज घ्यायचा आणि कट करायचा, त्याला कुठला शेप नाही द्यायचा. पान शेप हवा असेल तर असा द्यायचा आणि हा गोल आहे. मटका पाहिजे असेल तर असा येणार. ते सगळे गळे मी तुम्हाला दाखवेन. हे इथून आता शेप द्यायचा आणि हा कट करून घेते. तर या साईडने जरा मला बरं पडतं, इझी पडतं मार्किंग करण्यासाठी, म्हणून मी या अँगलचा यूज करते. हा इथे कटिंग झालाय. ओपन करून दाखवते. हा आपला बॅक पार्ट रेडी आहे. जर तुम्हाला ब्रॉड पाहिजे असेल तर तुम्ही
इथून हा शेप असा देऊ शकता थोडासा, जसं की फॉर एक्झाम्पल इथून असा ब्रॉड घ्यायचा, जेणेकरून तो थोडासा अजून ब्रॉड होऊ शकतो. तर असं हे आपलं एवढं कटिंग आहे. हा बॅक पार्ट झाला, ही आपली योकपट्टी झाली, हा फ्रंट पार्ट झाला. आता आपण हातांचं कटिंग करूया. हातांच्या कटिंगसाठी जे मगाशी कापड पेपर उरला तो घेतला, त्याच्यातला एकच घेते. हातांचं एका हाताचं केलं तरी 2 हातांचं कटिंग होऊन जाईल त्याच्यात, कारण पेपरवरचं कटिंग वेगळं आणि कापडवर करणार आहोत ते वेगळं. आता इथे ही ओपन बाजू आहे आणि इकडे बंद बाजू आहे. तर आता इथनं, आता ते मगाशी वरून खाली घेतलेलं, आता इथून खालून वर घ्यायचं मेजरमेंट. आता मला 5 इंचाचे हात पाहिजे. तिकडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार शॉर्ट किंवा लॉंग घेऊ शकता. कोणाकोणाला 3-3.5 इंच आवडतात. तर मी हा माझ्या आईसाठी शिवते, त्याच्यामुळे तिला 5 इंचाचे हात चालतात. 5 इंच अधिक, आता हा बिना अस्तरचा आहे त्यामुळे 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. 5 अधिक 1.5 इंच म्हणजे 6.5 इंचावर मी मार्किंग केलंय. इकडून घेतलंय. ही बॉर्डर खाली आहे, तिथून वरपर्यंत मी मेजर घेतलंय. तर इथून मी स्ट्रेट लाईन आखणार. आता ह्या बंद बाजू इकडे आहे ना, तर बंद बाजूकडनं मेजरमेंट घ्यायचं. आता आपली छाती किती 36 आहे ना, तर मग 9 इंच आणि अधिक 1 इंच म्हणजे 10 इंचावर मी इथे मार्किंग घेतलंय. इथे आता स्ट्रेट लाईन आखते. हा असा बॉक्स तयार करून घ्यायचा. आता काय करायचं, इथून 2.5 इंचावर खाली यायचं आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची, जो आपल्याला शेप द्यायचा आहे ना त्याच्यासाठी. तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता, तुमच्या काही क्वेरीज असतील तर. बघा, इथून इथपर्यंत मी खाली 2.5 इंच मार्किंग केलंय. आता काय करायचं, आपण 1.5 इंच वाढवलंय बघा, तर आहे इथे, सॉरी 1 इंच 1 इंच वाढवलंय ना. तर ह्या मार्किंग पासून ह्या मार्किंग पर्यंत एक मिडल पॉइंट काढायचा, जो की 9 आहे, म्हणजे 9च्या हाफ 4.5. कॅल्क्युलेशनला प्रॉब्लेम येत असेल तर इथून 9 इंचापर्यंत हे घ्यायचं आणि इथून बघायचं कुठे दुमडते ते. तर हे इथे दुमडते म्हणजे किती, हे बघा 4.5 इंच. म्हणजे तुम्हाला कळून जाईल की आपल्याला कोणाकोणाला मॅथचा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्याच्यामुळे हे शॉर्टकट आहे. हे असं केल्याच्या नंतर इथे आता इथे 2 लाईन ड्रॉ करायच्या. इथून खाली 1 इंचावर या लाईनपासून आणि इथून खाली अर्धा इंचावर असे 2 मार्किंग केले. हा अर्धा आणि हा 1, या 4.5च्या लाईनवर इथे आणि इथे मार्किंग केलंय. आणि हे इथे 1 इंचाचं आहेच मार्किंग. आता इथे आपल्याला हे शेप द्यायचे आहे. या शेपची जरा प्रॅक्टिस जास्त करावी लागते, कारण नॉर्मली पटकन कोणाला जमत नाही. आता मी असा घेते. हा बॅक पार्टसाठीचा 1 आहे, म्हणजे हा जसा माशासारखा शेप होतो थोडासा इथे, तर तो जमला पाहिजे. त्याच्यासाठी पेपरवर म्हणून आधी प्रॅक्टिस करायची. इथून इथपर्यंत असा शेप बनला पाहिजे तो. हा आहे बॅक पार्टसाठी आणि हा आहे फ्रंट पार्टसाठी. जसे तिकडे कसं हातांचं कटिंग केलं आहे त्याच्यावर मुंडावळ 2 मुंडावळण आहेत, एक आतील आणि एक बाहेरील, त्याच्याप्रमाणे हे पण 2 शेप येतात. आता काय करायचं, बॉटमला आपण 1.5 इंच हे एक्स्ट्रा घेतलंय, तर बॉटमला 1 इंच एक्स्ट्रा घेऊन इथे मार्किंग करायचं. आता इथे दंडघेर येणार आपला. ही झाली बाही उंची, तर दंडघेर आता हिचा 6.5 म्हणजे 13 इंच आहे. 13च्या हाफ इंच म्हणजे 13च्या हाफ म्हणजे 6.5 आणि अधिक 1.5 इंच एक्स्ट्रा म्हणजे टोटल झालं 8 इंच. आता 8 इंचावर इथे मी मार्किंग करणार. हा जो शेप आहे इथून 2.5 इंचापर्यंत घेतलाय, तिथून इथपर्यंत एक लाईन ड्रॉ करायची आणि हे जॉईंट करून घ्यायचं असं. आणि इथून हे जरा क्रॉसमध्ये इथे बाहेर यायचं थोडं. हा शेप आहे तो शिलाई मारताना मी तुम्हाला दाखवेन की ह्याचा काय उपयोग होणार आहे.
आता हे झालंय. आता कटिंग करताना पण सेम जसं आपण मगाच्या ह्याच्यात आधी बाहेरील हा शेप कट केलाय तसाच करायचा इथून इथपर्यंत, आणि हा बाहेरील आधी करायचा, त्याच्यानंतर ओपन करून तो फ्रंट पार्ट. आता हे इथून मी कट करते. इथून आता हा बाहेरील जो आहे तो आधी कट करायचा. आता हा ओपन करून घ्यायचा. ही तुमची बाही तयार आहे. आता हा फ्रंट पार्ट, हा फक्त लक्षात ठेवायचा कटिंग करताना की कुठचा फ्रंट आहे आणि कुठचा बॅक आहे. इथे मी कटिंग केलंय, इथे तुम्ही बघू शकता हा फरक आहे. हा फ्रंट आहे आणि हा बॅक आहे. हे प्रॅक्टिस होईपर्यंत जरा समजणार नाही, पण माझ्या मते अगदीच नवीन असाल तुम्ही तर पेपर कटिंगवर निदान 3 ते 4 वेळा प्रॅक्टिस करा, हातांची सुद्धा आणि फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टची सुद्धा. जोपर्यंत हे शेप वगैरे बरोबर येत नाही किंवा मेजर कळत नाही तोपर्यंत प्रॅक्टिस करणं इम्पॉर्टंट आहे. हे एवढं कळल्याच्या नंतर आपण ब्लाऊजवर कसं कटिंग करणार आहे यांचा वापर करून ते सांगणार आहे. चला तर मग ब्लाऊजवर कटिंग करूया. चला आता ब्लाऊज कटिंग करायला घेऊया. आता हा मी इथे कॉटनचा एक ब्लाऊज पीस घेतलाय ज्याच्यात आपण ब्लाऊज शिवणार आहोत. आता हा सरळ बाजू आहे त्याची, तर तो आधी उलटा करून घ्यायचा, कारण सगळं मेजर कटिंग करताना उलट्या साईडवर टाकायचं. तर आपण पेपर कटिंग केलेलंच आहे, जे आपण पेपरचं हे कटिंग केलेलं ते ठेवणार आहोत. तर इथे तुम्ही सगळ्यात पहिलं कुठे काय पार्ट ठेवायचा हे तुम्हाला कळलं पाहिजे. हा आहे बॅक पार्ट. बॅक पार्ट ठेवताना ही बंद बाजू आहे आपली, तर सगळ्यात पहिलं बॅक पार्ट ठेवून घ्यायचा इथे. ही ह्याची बंद बाजू आणि ही ह्याची बंद बाजू, पेपरची आणि कापडाची बंद बाजू एकीकडे, कारण आपल्याला बॅक पार्ट पूर्ण पॅक हवा आहे. फ्रंट पार्ट ओपन असला तरी चालेल, कारण की आपल्याला तिथे हुक आणि आय पट्टी करायची आहे. तर इथे आता फ्रंट पार्ट कसा ठेवायचा. पेपर कटिंग केल्यामुळे काय होतं, बहुतेक जणांकडे छोटा ब्लाऊज पीस असतो. पेपर कटिंग केल्यामुळे त्याला व्यवस्थित ॲडजस्ट करता येतो आणि कुठे ठेवायचा जो पेपर तो बरोबर कळतो. आता बॅक पार्ट आहे तसाच करायचा आहे, फक्त फ्रंट पार्ट करताना आपल्याला हुक आणि आय पट्टी जोडायची आहे. त्याच्यामुळे हा जो पार्ट आहे तो 2 ठिकाणी वाढवला जातो 1-1 इंचाने. तर तो कुठे वाढवायचा आणि त्याचं त्या ॲडजस्टमेंटप्रमाणे कुठे बसवायचा हे मी दाखवणार आहे. आता ही योगपट्टी सुद्धा आपल्याला वाढवायची आहे, ती कुठे आणि कशी वाढवायची ते पण सांगणार आहे. आणि हे इथे एकदम त्या टोकाला हा हात ठेवायचा. हाताला आपल्याला जोड द्यावे लागतात, कारण की हे मेजरमेंट जरा मोठं आहे. हे असं ठेवून घ्यायचं आहे. आता हा जो पार्ट आहे हा मुंडा वळण आहे बघा, आणि हा गळा आहे. तर मुंडा वळणावरून आपल्याला 1 इंच इकडे आणि जिथे आपण योगपट्टी जोडणार आहोत तिथून 1 इंच इकडे हा वाढवायचा आहे. तसंच योगपट्टी सुद्धा सेम, योगपट्टीचं हे टोक आहे बघा, त्याच्या खाली इकडे 1 इंच वाढवायचं आहे आणि इकडे 1 इंच वाढवायचं आहे. हातांचं आहे तसंच कटिंग करायचं आहे, कारण त्याला ऑलरेडी आपण 1 इंच 1.5 इंच वाढवलेलं आहे. आणि बॅक पार्ट आहे तसंच कट करायचं आहे. बॅक पार्टला कुठेही काही वाढवायचं नाही. हे इथे आता जसं ठेवलंय तसं तुम्ही बघू शकता. हा सिक्वेन्स नॉर्मली ठेवायचा. जर कापड कमी जास्त असेल तर आपण पुन्हा ॲडजस्टमेंट करू शकतो. आता हे जे उरलेलं कापड आहे त्याच्यात आपण त्या कापडाला जोड देणार आहोत. आपल्याला टोटल 4 योगपट्ट्या लागतात. आता याच्यात बसत नाहीये कारण की हा थोडा छोटा आहे ब्लाऊज पीस, तर त्याच्यामुळे मी आतल्या साईडने ज्या 2 योगपट्ट्या लागणार आहेत त्या मी अस्तरच्या कटिंग करणार आहे. आता हा जो बंद बाजूचा भाग आहे तो आपल्याला लागणार आहे की त्याला गोठ मारायचा आहे म्हणून. आणि एक बॅक साईडला पट्टी लागते, ती पण मी दाखवणार आहे कुठे कट करायची. आणि ह्या इथल्या भागापासून आपण हुकपट्टी आणि आयपट्टी कट करणार आहोत. तर सगळ्यांकडे नॉर्मली मोस्ट ऑफ जणांकडे
छोटे छोटे ब्लाऊज पीस असतात जे की आपल्याला नॉर्मली ओटीमध्ये वगैरे घातले जातात, तर तेच वापरले जातात. कारण मी आता शिवते गेली 5-6 वर्ष, त्याच्यात बघते की ज्या बायका घेऊन येत आहेत ब्लाऊज पीस त्यांचे असेच असतात आणि जरा ॲडजस्ट करूनच शिवावे लागतात. तर मी ऑलरेडी तुम्हाला ॲडजस्टमेंटवाला शिकवते, जेणेकरून तुम्हाला आता तुम्ही नवीन शिकत असाल आणि तुमच्याकडे कोणी घेऊन आलं तर असे प्रॉब्लेम येतातच येतात, हमखास येतात. तर आधीच तुम्ही अशीच तयारी करून घ्या जेणेकरून तुम्हाला उपयोगी पडेल. सो आता मी ह्या टाचण्या घेते ज्या आता आपण इथे फिक्स करून घेणार आहोत. हातांचं बघा, आपल्याला इथे जोड द्यायचा आहे ना, तर मी इक्वल ठेवलंय, दोन्ही साईडने सेम घ्यायचं. जर तुम्ही 30 छातीचा ब्लाऊज शिवत असाल तर जोड देण्याची गरज पडत नाही, कारण हा जो जेवढा कापडाचा पन्ना आहे त्याच्यात ते 30 वाले भागून जातात, त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. आणि आता इथे तुम्ही बघू शकता, इथे हे बॉटमला बरोबर ठेवलंय. हे आता इथे मी सगळ्याला मार्किंग करून घेते. जिथे पेपर ठेवलाय तिथेच हे सगळं बघून कटिंग करून घ्यायचे. जसं मार्किंग करणार तसं कट करायचं. आता आपल्याला इकडे वाढवायचं आहे, हे न विसरता वाढवायचं, नाहीतर परत ब्लाऊज तुमचा छोटा होऊन जाईल. कुठे वाढवायचं आहे कळलं ना, हे मुंडावळण जिथे आहे तिथून 1 इंच इकडे वाढवायचं. स्ट्रेट लाईन आपण घेते आणि हा इकडे जॉईन करणार असं. आणि इकडून जिथे योगपट्टीचा आकार दिलाय तिथून खाली 1 इंच. आता हे इथे मार्किंग केलंय, तर काय करायचं, याचा पिन पाडायचा आणि हा जो पार्ट आहे तो स्ट्रेट खाली न्यायचा आणि जिथे मार्किंग केलंय तिथपर्यंत ठेवायचा. हे बघा इथे तुम्ही बघू शकता, इथे मार्किंग आहे. हे तात्पुरतं काढते मी जेणेकरून तुम्हाला कळेल. हे बघा, हे इथपर्यंत आहे, तर जसं मार्किंग आहे तसं इथपर्यंत वाढवून घ्यायचं. जो शेप आहे सांगितल्याप्रमाणे एक मोठी कैची घ्यायची आणि तीच कापड कापण्यासाठी ठेवायची. आता मी
हाताचा पार्ट घ्यायचा, त्याच्यावर हे हा असा आहे, हे इक्वल होऊन जाईल. हे असं आपण कटिंग केलं. आता केवढा पार्ट पाहिजे तर इथून एवढा याचा जोड द्यायचा आहे आणि इथून एवढा याला जोड द्यायचा आहे. तर तेवढाच आता हा बसणार बघा, याच्यात आरामात बसतोय. जेवढा पाहिजे मी स्ट्रेट कट करते, कळायला इझी होईल. हे बघा, याच्या एवढाच कट करायचा. पाहिजे तर तुम्ही इथे मार्किंग करून घेऊ शकता. हे असं असते एवढं. थोडंसं मी एक्स्ट्रा घेतलं आहे, कधी पण जास्त घेतलं तरी चालेल, कमी घेतलं नाही कापड. ही एक बाजू झाली. तसाच इकडे कट करायचं आहे आपल्याला. इथे पण होऊ शकतो ॲडजस्ट. थोडासा मोठा आहे तर मी हा कट करते. हे 4 जोड झाले. हे द्यायचे सध्या. करायचं सगळ्यात महत्त्वाचं, सगळीकडे आपण हे कटिंग करून घेतलं आहे तर एक अशी खूण करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला कळेल की फ्रंट चांगली बाजू कुठची आहे आणि चुकीची बाजू कुठची आहे. हे आणि हे आता ओपन केलं तर काय होणार आहे, हे 2 पार्ट सेपरेट असणार आहेत. आणि सेम याचं पण करायचं, मार्किंग करून घ्यायचं. हे सगळं सेट केलं की मग शिवायला बरं पडतं. म्हणून आता इथून आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे ना, ते इथून ही खालची बाजू आहे बघा, ही बंद बाजू आहे, हा गळा आहे आपला आणि हे मुंडावर. इथून एवढं शिलाई मार्जिन घ्यायचं आणि इथून हे दुमडायचं आणि इथे मार्किंग करून घ्यायचं, किंवा तुम्ही कॅल्क्युलेशनने करू शकता. हे 1.5 इंच सोडून हे एवढ्याचा मिडल काढायचा. आता इथून 3.5 इंच वर घ्यायचा. जर तुमचा गळा जर खोल असेल तर ह्याची उंची कमी घ्यायची, 2 असेल किंवा 3 असेल. आता हा जर गळा 10 इंचाचा असता तर मी इथे 3 इंच घेतलं असतं. आता हा 9 आहे म्हणून मी 3.5 इंच घेतलं. नॉर्मली जे मेजरमेंट आहे ते 3.5 इंचाचंच असतं. आता इथे मी स्ट्रेट लाईन आखून घेते. आणि आता याची रुंदी इकडे 1/2 इंच, इकडे 1/2 इंच, टोटल मिळून 1 इंचाचा हा इकडे एक साईडने टक्स आणि दुसऱ्या साईडने 1 इंचाचा. मग आता हे मिडलला ठेवूया, इकडे 1/2 इंच आणि इकडे 1/2 इंच. आणि हा जो आहे तो जोडून घ्यायचा. तर ओपन करून दाखवते. बॅक पार्ट रेडी आहे शिवण्यासाठी. तर आता फ्रंट पार्टचं दाखवते. तर फ्रंट पार्टवर मारण्यासाठी प्रॅक्टिस करणं पण गरजेचं आहे. मला वाटतं सुरुवातीला तुम्ही एकाच मापाचे 3 ते 4 ब्लाऊज कंपल्सरी शिवा, जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी प्रॅक्टिस होईल. आता हा जो पार्ट आहे तो असा होणार आहे. ही बरोबर साईड आहे, तर आपल्याला उलट्या साईडने इथे हे टाकून घ्यायचं आहे. तर काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा हा पार्ट घेते मी. इथे एक टक्स येणार, इकडे एक टक्स येणार, मुंडा म्हणून जिथे आहे तिथे एक टक्स आणि साईडने इथून इथपर्यंत एक टक्स येणार. तर तो या साईडने मारून घ्यायचा. मी इथे मारते आधी, सध्या बाजूला ठेवते, तुम्ही कन्फ्यूज व्हाल. तर इथे दुमडून घेतो. ह्याचा मिडल काढायचा किंवा मग मेजरमेंट तुम्ही काढू शकता. हे जरा इझी पडतं म्हणून मी असं केलं. आता इथे आहे तो 2 इंचाचा असतो, 2 इंचाचा घ्यायचा. आणि याची जी रुंदी असते ती पाव इंच, म्हणजे दोन्ही मिळून 1/2 इंच होणार. तर इकडे मी पाव इंचासाठी आता हे इथून इथे जोडून घ्यायचं. हे हा झाला 2 इंचाचा. त्याच्यानंतर जो इथला असतो तो या रेषेकडून 2.5 इंच लांब इथे
3.5 इंचावर येणार इकडून इकडे. आता हा टाकताना ह्याची उंची, हे दोन आहेत ते समान मापाचे असतात आणि बाकीचे जे असतात इकडे आणि इकडे ते तुम्ही जसं ब्लाऊजची रुंदी असेल त्याप्रमाणे, जसं माप असेल त्याप्रमाणे कमी जास्त होतात. आता इथे हे मी इथून इकडे 2.5 इंच घेते. याची उंची झाली 2.5 इंच आणि याची रुंदी जी असते ती 1 इंच. 1 इंच इकडे आणि 1 इंच इकडे, म्हणजे टोटल मिळून 2 इंचाचा हा टक्स असतो. बाकीचे सगळे असतात ते अर्ध्या इंचाचे असतात. आता हे इकडे जोडून घ्यायचं. हा झालाय 2.5 इंचाचा. आता इकडे म्हणायचा हा इकडे, आणि ह्याचं मी घेताना एक हा 3 इंचाचा घेते आणि ह्याची सुद्धा रुंदी 1.5 इंच, पाव म्हणजे 1 अर्धा इंचाचा तो तयार होणार. इकडे जोडून घ्यायचं 3 इंच. आता चौथा देताना हे बॉटमचं आहे, बॉटमवरून 1.5 इंच वर यायचं इथे आणि इथून इकडे मेजरमेंट हे एकमेकांकडे चेहरे करून पाहिजेत असे ड्रॉ करायचे. आता हा मी 6 इंचाचा घेते. हा जरा क्रॉसमध्ये घ्यायचा असा 6 इंचाचा आणि हा पण पाव इंचाचा. आता हे एवढे तयार आहेत. आता दुसऱ्या साईडने काढताना प्रॉब्लेम होतो, म्हणून काय करायचं, ही त्याची चुकीची बाजू आहे आणि ही पण चुकीची बाजू आहे. तर ह्याच्यावर हा असा ठेवणार मी. एक साईडने मेजर द्यायला बरं पडतं, दुसऱ्या साईडने मग कन्फ्यूज होतो, म्हणून मग ह्याच्यावर हे ठेवायचं. बघा ह्याची चुकीची साईड, ही पण ह्याची चुकीची साईड मार्किंग केलेली. आता ह्याच्यावर हात मारायचा जेणेकरून ते सगळं तिकडे उजळून येणार. हे बघा इथे हे आले उजळून. तर मग आता जसं आहे तसं ड्रॉ करून घ्यायचं. ही शॉर्टकट ट्रिक आहे, दोन्ही साईडने जमत नाही म्हणून. आता हे परत मी तसं करून ठेवते. आता हा फ्रंट पार्ट पण रेडी आहे. मेजरने 2.5 इंचाची पट्टी आपल्याला आय करण्यासाठी लागते आणि 1.5 इंचाची पट्टी आपल्याला हुक लावण्यासाठी लागते. तर इथे मी मार्किंग करून घेते आणि 1.5 इंचाची लागणार. कट करून घेऊया. ही झाली 2.5 इंचाची हुक पट्टी आणि ही 1.5 इंचाची आय पट्टी. हे 2 पट्ट्या रेडी झाल्या. आता हे हा बघा पोर्शन राहिला, हा आपल्याला बॅकसाठी कट करते. ही जी आहे ती 2 इंचाची लागणार आहे आपल्याला. जवळपास 2 इंचच आहे. कट करते सरळ. ही बॅक साठीची पट्टी. हे तुम्हाला कळणार कुठे कुठे काय काय लागणार आहे ते. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं क्रॉस पट्ट्या काढायच्या आहे. आता हे स्ट्रेट कापड, क्रॉस पट्टी काढताना काय करायचं, हे जर सरळ आहे इथे बघू शकता तुम्ही, हे मी स्ट्रेच करते पण इथे होत नाही. हे बघा, पण तेच जर मी क्रॉसमध्ये गेलं, हे बघा इथे बघू शकता, हे बघा हे असं येते, ह्याला म्हणतात क्रॉस. आता क्रॉस पट्टी म्हणजे गळपट्टी, आपण जो गोठ मारतो त्याच्यासाठी क्रॉस पट्ट्याच इम्पॉर्टंट असतात. तर आता इथे मी पुन्हा एकदा कन्फर्म करून घ्यायचं. हे बघा आता मी इथे
लाईन ड्रॉ करते क्रॉसमध्ये. शक्यतो पट्टीचा वापर करा, मी पुन्हा पुन्हा सांगते. आता एक लाईन ड्रॉ केली आहे, त्याच्यावर पुन्हा बघायचं असेल तर हे बघा होतोय. तर आता इथून एक 1.25 इंचाची किंवा सरळ 1.5 इंचाची घेतली तरी चालेल, कारण की नवीन असताना जरा गोट मारायचा प्रॉब्लेम होतो. तर मी आता 1.25 इंचाची पट्टी घेते. 1.25 इंच पूर्ण मार्किंग करून घेणार आणि इथे पुन्हा एक लाईन ड्रॉ करणार मार्किंग केलं त्याच्यावर. कापड मोठा असेल तर 2 ते 3 ह्याच्यात भागून जातो गोट. आता हात तसाही छोटाच आहे, पण मला सवय आहे त्याच्यामुळे मी ही एक पट्टी झाली. अशा मला आता अजून 3 काढायचे आहे. तसं एकूण मी 4 काढून घेणार आहे. पट्टी झाल्यात, तर आता कट करते. त्यांना एकदा कन्फर्म करायचं की कमी जास्त जर होत असेल तर मग आपण कापड आताच फेकून देणार नाही, ते ठेवायचं. जोपर्यंत ब्लाऊज आपला कंप्लीट होत नाही तोपर्यंत सगळे कापड सगळे तुकडे ठेवून द्यायचे. कधी काय उपयोगी पडेल सांगता येत नाही. आणि जर नवीन असाल तर हमखास प्रॉब्लेम होतो. त्यामुळे आत्ता हे कटिंग झालंय. चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत प्रॅक्टिस करा आणि काही डाऊट्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. ठीक आहे. थँक्यू.